हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला आणि जाणून घेऊया हळद रुसली कुंकू हसले मालिकेच्या भागाचे अपडेट। तर आता आपण इथे पाहणार आहोत की कृष्णाने आता दुष्यंतला सगळं सत्य सांगितल्यानंतरची परिस्थिती। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहतो की दुष्यंतने कृष्णाला छान तयार होऊन यायला सांगितलेलं असतं। कृष्णा आता अगदी सुंदर तयार होऊन आलेलीही असते। आता दुष्यंतही तिकडे जातो आणि सुंदरपैकी छान तयार होऊन आलेला असतो। आता मग दोघंही तयार होऊन खाली आल्यानंतर इकडे आता दुष्यंत हा कृष्णाला प्रपोज करण्यासाठी गुडघ्यांवर बसलेला असतो आणि आता तो कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा मला तुला एक गोष्ट खूप दिवसांपासून सांगायची होती आणि आज मी तुला ती गोष्ट सांगून टाकतोय। आज मी माझ्या मनातलं सगळं सत्य कृष्णा तुझ्याजवळ बोलून माझं मन पूर्णपणे मोकळं करतोय। कृष्णा, मला खूप दिवसांपासून एक गोष्ट वाटते आणि ती म्हणजे माझं तुझ्यावर प्रेम आहे। त्यावर हे ऐकून कृष्णा दुष्यंतकडे बघू लागते। तर दुष्यंत म्हणत असतो की हो कृष्णा, खरंच आय लव्ह यू सो मच। आजपर्यंत तू माझ्यासाठी निस्वार्थी मनाने खूप काही केलेलं आहेस। मला पहिल्यांदा जेव्हा मधमाशांनी डंक मारले होते तेव्हा तू माझ्यासाठी माती घेऊन आली होतीस त्याच्यावर लावायला। त्यावेळीसुद्धा मी आरडाओरडा केला, तुझ्यावर चिडलो, रागवलो, पण तू मात्र तेव्हाही माझा वाईट विचार किंवा व्यविचार केला नव्हतास। तू मात्र माझ्यासाठी कायम चांगला विचारच केला आणि आयुष्यभर तू माझा असाच विचार करत राहावा आणि मी सुद्धा असाच कायम तुझ्याबरोबर राहावा ही माझी इच्छा आहे। आणि म्हणून आज मी ह्या 31st पार्टी निमित्ताने सगळ्या लोकांच्या समोर तुला सांगतो, आय लव्ह यू कृष्णा। आजच्या नंतर पुढचं अख्खं आयुष्य मी फक्त तुझं असेन आणि तुझ्याबरोबर असेन कृष्णा। आपण कायम एकत्र असू। आणि मग आता दुष्यंत कृष्णाला विचारतो, कृष्णा तुझंसुद्धा आहे ना माझ्यावर प्रेम? त्यावेळी कृष्णा ही दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार मला तुम्हासनी काहीतरी सांगायचं आहे, अहो तुम्ही ऐकून घ्यावा की माझं। त्यावर दुष्यंत म्हणतो, अरे हो सॉरी, तुला बोलायचं होतं ते राहून गेलंच की। बरं कृष्णा, तुला जे काही बोलायचं आहे ते तू बोलू शकतेस, बोल काय बोलायचं आहे तुला। त्यावेळी मग कृष्णा आता दुष्यंतला सांगू लागते की दुष्यंत सरकार, तुमची आई म्हणजे बाळजाबाई ह्यांनी त्या दिवसाला तुमचा पासपोर्ट जाळला होता। तुमचा पासपोर्ट आबांनी जाळला नव्हता आणि बाळजाबाई दावत्यात की त्या लई चांगल्या आहेत, पण ते समद खोटं आहे। तो समजा फक्त दिखावा आहे। बाळजाबाई एवढ्या चांगल्या नाही आहेत। अहो त्यांनी आज पावतर तुम्हासनी आणि मला वेगळं करण्यासाठी लई प्रयत्न केले आहेत। देवी आईच्या अंगावरनं दागिने गायब झाले होते, ते बी बाळजाबाईंच्या सांगण्यावरनं एका बाईनं मंदिरातनं गायब केलं होतं आणि त्या बाईनंच बाळजाबाईंच्या सांगण्यावरून समजा काही आपल्याला खोटं नाटं बी सांगितलं। त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा अगं तू हे सगळं काय बोलतेस, तुला तरी कळतंय का? नाही म्हणजे मी तुझी गंमत केली म्हणून माझी गंमत करतेस ना? पण कृष्णा हे बघ, तू ज्या विषयात गंमत करतेस ना तो विषय अत्यंत चुकीचा आहे। तुला खूप चांगलं माहिती आहे की माझ्या आईवरती खूप म्हणजे खूप प्रेम आहे आणि मी माझ्या आईच्या बाबतीत काहीही चुकीचं ऐकून घेऊ शकत नाही। त्यामुळे प्लीज, मला माहिती आहे की तू गंमत करतेस, पण गमतीचा मुळात हा विषयच चुकीचा निवडला आहेस तू दुसऱ्या काहीही गोष्टीवरनं बोल, पण आई हा विषय नाही। प्लीज कृष्णा, उगाचच्या उगाच मस्करी करू नकोस। आपण न्यू इयरचं एवढं छान सेलिब्रेशन करतोय आणि त्यामध्ये तू काहीतरी उगाच वेड्यासारखं बाष्कळ बडबडतेस, बरोबर ना? तू मस्करी करतेस ना? चल आता हा असा काहीतरी वेड्यासारखा विषय काढू नकोस, कळलं ना तुला? खरं तर आता दुष्यंतला ही गोष्ट सहनच होत नसते की हे सगळं बाळजाबाईने घडवून आणलं आहे आणि मुळात त्याचा या सगळ्यावर विश्वासही बसत नसतो। तो कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा बोल ना, तू गंमत करत होतीस। कृष्णा बोल, मी तुझ्याशी बोलतोय, सांग ना मला हे सगळं खोटं आहे म्हणून, तू मस्ती करतेस ना माझ्याबरोबर? कृष्णा बोल ना। पण कृष्णा आता काहीच बोलत नसते। त्यावेळी मग दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा आर यू आउट ऑफ युअर माइंड? काय बोलतेस तू ते तुला तरी कळतंय का? अगं तू चक्क सरळ माझ्या आईचं नाव घेतेस, माझ्या आईने केलं सगळं असं म्हणतेस। माझी आई हे सगळं का करेल कृष्णा? काय वाटतं तुला माझी आई म्हणजे? माझ्या आईने तुला वचन दिलं होतं, तुझ्या आईला शब्द दिला होता की माझ्या घरात तुमची मुलगी सून म्हणून येईल, तिचं आयुष्य मी मार्गी लावेल, म्हणून मी तुझ्याबरोबर लग्न केलं तिच्या एका शब्दाखातर। आणि ज्या बाईमुळे तुझं आयुष्य मार्गी लागलं
तुझ्या आयुष्यात सुख, समाधान, समृद्धी, शांती सगळं काही आलं, तू त्याच बाईने तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं, त्याच बाईने तुला फसवलं असं म्हणशील का? याला काय अर्थ आहे कृष्णा? हे अत्यंत चुकीचं वागतेस तू. उगाचच्या उगाच तू माझ्या आईचं नाव बदनाम करतेस, तू माझ्या आईच्या नावाची खराबी करतेस. तुला कळतंय का? आणि मला हे अजिबात चालणार नाही आहे. तू जे बोलतेस ते खोटं आहे, मला माहिती आहे. अगं, माझ्या आईने आजपर्यंत कुणाच्याही बाबतीत कधीच वाईट विचार केलेला नाही आहे, व्यविचार केलेला नाही आहे. मग माझी आई तुझ्यासाठी वाईट विचार का करेल? का ती तुझ्या बाबतीत इतका व्यविचार करेल? कृष्णा, अगं, माझी आई इतका देवधर्म मानते, एवढा देवावर विश्वास ठेवते. माझी आई का म्हणून देवी आईच्या अंगावरचे दागिने काढायला लावेल? आणि माझी आई का माझा पासपोर्ट जाळेल? अगं, तिची तर इच्छा आहे ना की मी सगळ्यात पुढे जावं कायम. त्याबरोबर मग कृष्णा म्हणते, तेच तर म्हणायलो ना मग, दुष्यंत सरकार, तुमची आई दावते एक, पर तिच्या मनात आहे काहीतरी दुसरंच. आणि तो चेहरा तुमच्या आईचा तुम्हासनी दिसत नाही. ज्याप्रमाणे म्हणतात का नाही, हत्तीचं खाण्याचं दात एक असतात आणि धावण्याचं दात दुसरं, तसाच प्रकार आहे बघा तुमच्या आईच्या बाबतीत आणि तुमच्या बाबतीत. तुमची आई तुमच्या मोरं धावत्या की ती किती चांगली आहे, ती किती निर्मळ आहे, पण तसं नाही आहे दुष्यंत सरकार. तुमच्या आई इतक्या आतल्या गाठीची आणि कपटी मनाची, कोत्या मनाची बाई मी आज पाहू तर कवाबी पाहिलेली नाही आहे दुष्यंत सरकार. अहो, मुळात ही बाई आई म्हणून घेण्याच्या लायकच नाही आहे. हिच्या इतकी वाईट बाई मी नाहीच बघितलेली. अहो, ह्यांनी जाणून बुजून ठरवून उमजून तुम्हासनी आणि थोरले सरकारसनी कायम एकमेकापासून वेगळं ठेवलं. तुम्हासनी कधी बाप बेटसनी त्यांनी एक येऊ दिलं नाही. कारण का? त्यांना याच गोष्टीची भीती वाटायची की जर दुष्यंत सरकार आणि आबा एकत्र झाले तर मग समजा त्यांच्या खोटेपणावरती पडदा पडेल. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, अच्छा, आता कळलं मला, कळलं कृष्णा, आता कळलं मला की तू हे सगळं आईच्या विरोधात कोणी सांगितल्यावर बोलतेस ते. अगं, तू यांची बाजू घेऊन बोलतेस? ओ माय गॉड कृष्णा, अगं हे एक नंबर खोटारडे आहेत. आजपर्यंत यांनी ना कधीही माझ्या भल्याचा, माझ्याबद्दल चांगला विचार केलेला नाही आहे. बघितलंस ना, त्यांनी त्या दिवशी स्वतःच्या तोंडाने कबूल केलं की त्यांनी जाळला माझा पासपोर्ट. सांग ना, यापेक्षा महत्त्वाचा पुरावा अजून तुला काय हवा आहे की तो पासपोर्ट त्यांनीच जाळला हे ओळखण्यासाठी? कृष्णा, अगं तुला वाटतं ना, तितके चांगले नाही आहेत माझे वडील. आजपर्यंत त्यांनी माझ्या आयुष्यात काहीही चांगलं घडू दिलेलं नाही आहे. आणि मला तर आता विश्वास पटतोय की त्यांच्याच सांगण्यावरून बोललीस ना तू हे सगळं माझ्या आईबद्दल, त्यांच्याच सांगण्यावरून ना. कृष्णा, अगं मी तुझ्यावर प्रेम करू लागलो, ही गोष्ट मी तुला सांगितली. मी तुझ्याबरोबर एवढं प्रेमाने बोललो, एवढं चांगलं बोललो, आणि त्या सगळ्या बाबतीत तू काय केलंस? माझ्या सगळ्यात जवळची व्यक्ती माझी आई, माझ्या आईबद्दलच मला भडकवण्याचा प्रयत्न करू लागलीस. कृष्णा, खरंच मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. मला वाटलं होतं की तू अशी नसशील. त्यावर बाळजाबाई लगेच मध्ये येतात आणि म्हणू लागतात, जाऊ दे रे दुष्यंत, आता तिची तरी काय चूक आहे म्हणा. आता तिला जे आढळरावांनी सांगितलं तेच ती करायला नवं. जाऊ दे, तू नका लक्ष देऊस. मलाच वाईट वाटायलं आहे की माझ्याच बाबतीत हे समजा का घडतं, माझ्या बाबतीत असं का होतं. नवीन आयुष्याची सुरुवात मला तुझ्याबरोबर आणि माझ्या सुनेबरोबर करायची होती, पण आता काय बोलू. जाऊ दे. एवढं बोलून रडण्याचं नाटक करत बाळजाबाई तिकडनं आतमध्ये जातात. तर आई करत दुष्यंतसुद्धा बाळजाबाईंच्या मागे निघून जातो. त्याबरोबर आता इकडे तिथे भक्ती ही लगेचच कृष्णाच्या जवळ येत असते. पण आता सावित्री भक्तीच्या हाताला खेचते आणि तिला म्हणते, गुपचूप चल इकडनं, अजिबात त्या कार्टीजवळ, त्या औदशीजवळ जाऊ नगस. तिच्या बाबतीत जे काही घडतंय का नाही ते सगळं तिच्या नशिबानं घडतंय. या समजात आपला काही एक संबंध नाही आहे, विसरू नको. आता आपण तिला उजवलेली आहे, आपला आता तिच्याशी काही एक संबंध उरलेला नाही आहे. आपण जे कर्तव्य करायला पाहिजे ते केलं आहे. आता जर त्या कार्टीला स्वतःहूनच तिचं सुख बघवत नसल, स्वतःच्या सुखाला नजर लावत असेल, तर त्यामध्ये आता आपण तरी काय करणार आहोत? सांग की, करू शकतो का आपण तरी काही? नाही नवं. मग आत्तापासून ह्या पोरीबरोबर आपला काही एक संबंध नाही, काहीच संबंध नाही आहे. हिच्याबरोबर कुणीसुद्धा बोलायचं नाही, कळलं ना मग तुला? त्याबरोबर आता लगेचच इकडे सावित्रीने हे सगळं बोलल्यावर कृष्णाला खूपच जास्त वाईट वाटू लागतं. पण गप्प राहण्यावाचून तिच्याकडे पर्याय नसतो. कृष्ण शांत एकटीच गुपचूपपणे बसलेली असते. त्याबरोबर आता सावित्री ही भक्तीला तिकडनं ओढत खेचत घेऊन जाते. कृष्ण विचार करत असते की देवा, माझ्या बाबतीतच हे सगळं असं नेहमी उलटं का घडतं?
का माझ्याच बरोबर हे असं काहीतरी होतं. मी दुष्यंत सरकारसने समजा खरं सांगून टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्या बदल्यात मला काय मिळालं? दुष्यंत सरकारांचाच अविश्वास. तर दुसरीकडे आता दुष्यंत हा त्याच्या खोलीत जाऊन रागाने बसलेला असतो. रागाने तो ब्लँकेट उषा वगैरे सगळं काही बेडवरनं खाली लोटून देतो आणि म्हणत असतो, ज्या आईने मला लहानपणापासून सांभाळलं आहे, ज्या आईने माझ्यावर संस्कार केले, ती आई खोटं वागते, ती आई खोटं बोलते असं कृष्णा म्हणते. कसं काय म्हणू शकते ती सरळ सरळ? आता हीच पूजाच्या संध्याला काही उत्तरं देत आता लगेचच दुष्यंतच्या खोलीत येते आणि पुढे येते आणि काय रे काय होतंय तुला जाते आणि तू सगळं असं खाली का फेकते आणि म्हणते फ्रेंड अरे बोल ना काय झालं तू काय इतका अपसेट आहेस? त्या तुझ्या दुसऱ्या फ्रेंडला त्याबरोबर केलं पूजा काय झालंय आता त्याबरोबर जाऊन लावतो आणि पूजाला म्हणू लागतो, प्लीज पूजा थोड्या वेळासाठी तू इकडनं बाहेर जाशील का? प्लीज मला एकटं बसू दे, शांत होऊ देत मला प्लीज. आणि तू ना ह्या सगळ्यामध्ये मुळात पडूच नकोस, कारण या सगळ्यात पडण्याची तुला काही गरज नाही आहे, कळलं? हे जे काही आहे ना ते आम्हा नवरा बायकोंमध्ये, त्यामुळे उगाचच्या उगाच तू यामध्ये पडलीस ना तर याने कॉम्प्लिकेशन्स वाढतील, काहीही संपणार नाही आहे किंवा कमी होणार नाही आहे. त्यामुळे प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड, तू आम्हा दोघांमध्ये पडू नकोस, कळलं का तुला? तुला सांगितलं ना तरीही तू काहीही करू शकणार नाही आहेस, त्यामुळे प्लीज निघ इकडनं, प्लीज गेट आउट. पूजा आता रडण्याचं नाटक करू लागते दुष्यंतसमोर. त्यावर दुष्यंत म्हणतो, पूजा प्लीज, तू रडण्याने मला काहीही फरक पडणार नाही आहे, कळलं का? निघ. त्याबरोबर मग पूजा खोलीच्या बाहेर येते. ती म्हणत असते, ओके फ्रेंड, ठीक आहे. जर तुला वाटतंय ना की मी इथे नको थांबू तर मी नाही थांबत इथे, मी जाते फ्रेंड. पण तुला काय होतंय ते जर तू मला सांगितलंस ना तर मला कळेल तुला काय होतंय ते, नाहीतर मला कसं कळेल ना. पण ठीक आहे, तुला नाही सांगायचं आहे ना, इट्स ओके, नको सांगू, तू मला नंतर सांग, डोंट वरी. एवढं बोलून पूजा आता रूमच्या बाहेर पडते. खरं तर दुष्यंतने पूजाला हकललेलं असतं. या गोष्टीचा पूजाला राग आलेला असतो, पण पूजा विचार करते, इट्स ओके पूजा, आता तुला चिडायचं नाही आहे सध्या, तर तुला स्वतःवरती संयम ठेवून डीला तुझ्या बाजूने वळवून घ्यायचं आहे. त्याला ह्या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे की ती कृष्णा कशी त्याच्यासाठी अनपरफेक्ट आहे, ती कशी त्याला शोभत नाही आणि मी कशी त्याच्यासाठी योग्य आहे, मी कशी त्याला प्रत्येक वेळी सुटेबल आहे. त्याच्या ऑफिसच्या कलिगसमोरसुद्धा, त्याच्या प्रत्येक ऑफिसच्या पार्टीमध्ये सुद्धा, त्याच्या प्रत्येक ठिकाणी त्याच्यासाठी योग्य मी आहे आणि ती कृष्णा नाही, ही गोष्ट त्याला कळायला हवी. असो, आज बाळजाबाईंनी हा जो काही प्लॅन केला होता कृष्णाने स्वतःहून डीच्या समोर सगळं काही सत्य वगैरे आणण्याचा, त्यामुळे फायदा तर माझाच झालेला आहे. आता डी त्या कृष्णाबरोबर बोलणार नाही किंवा तिला घराबाहेर वगैरे हकलवून टाकेल आणि एकदा का डीने तिला घराच्या बाहेर हकलवली की ही माझ्यासाठी अगदी मोठी आणि नामी संधी ठरेल. एकदा की ती कृष्णा रांगडे पाटलांच्या वाड्याबाहेर गेली की मग मला कायमस्वरूपी ह्या घरात डीची बायको म्हणून राहता येईल. तर दुसरीकडे आता कृष्णा ही रडत बसलेली असते. आता कृष्णाला काय करावं काय नाही काही सुचत नसतं, कारण हे जे काही घडलेलं असतं त्या सगळ्यानंतर कृष्णा पूर्णपणे तुटून गेलेली असते, ती हरलेली असते, खचलेली असते. म्हणत असते, आता थोड्या वेळापूर्वी समजा केवढं भारी होतं, दुष्यंत सरकारांनी समोर न येऊन मला सांगितलं की त्यांचं माझ्यावर प्रेम आहे, समजा एवढं चांगलं घडलं होतं आणि लगेच हे समजा का होत्याचं नव्हतं झालं. ह्या बाळजाबाईंनी दुष्यंत सरकारांच्या मनावर एवढ्या खोलवर जाऊन राज्य केलं आहे की दुष्यंत सरकारसनी त्यांचा खोटेपणा दिसना झाला आहे. दुष्यंत सरकार त्यांच्या पिरमात आंधळे झाले आहेत. त्याबरोबर त्या ठिकाणी अढळराव येतात आणि अढळराव भरल्या डोळ्याने कृष्णाच्या डोक्यावरती हात ठेवतात. त्यावेळी बसलेली कृष्णा अढळरावांना घट्ट मिठी मारते. त्याबरोबर अढळराव कृष्णाला म्हणतात, आता कळलं म्या काय चूक केली होती, हीच चूक केली होती म्या. कायम त्या बाळजाने जो काही खोटंपणा केला की नाही तो समता खोटंपणा म्या सहन करत राहिलो. अगं 14 वर्षात तिनं माझ्या लेकाला माझ्यापासनं पार तोडून टाकला होता गं, आणि म्या बी ह्यो असाच तुझ्यासारखाच खचून गेलो, म्या बी तुझ्यासारखीच हार मानली. पर एक गोष्ट ध्यानात ठेव बोल, काय बी झालं तरी माझ्या लई आशा आहेत बघ तुझ्यावर, त्यामुळं तुला ही अशी हार मानून मी देणार नाही. म्या तुला कुठल्या बी परिस्थितीवर खचू द्यायचो नाही, तू विसरू नकस, तुझा यो बा तुझ्या संगट हाय, म्या तुला कवाच काहीच होऊ द्यायचो नाही. अख्खं गाव जरी तुझ्या विरोधात गेलं नवं तरी तुझा यो बा कायम तुझ्या बरोबर असेल, कळलं नवं?
त्यावर मग कृष्णा त्यासनी वाटायलंय नवं त्यांच्या ह्या खोटारडेपणाच्या जाळ्यात त्या पुढं जात्याल आणि दुष्यंत सरकारसनी त्या अशाच कायम गुंडळून त्यांच्या जवळ ठेवत्यात. पर नाही, म्या हे असं कवा बी होऊ द्यायचो नाही. हा आज मला मान्य आहे, आज ते जिंकले असते. खरा चेहरा आणन आणि त्यांना जन्माची अद्दल घडवून. तर दुसऱ्या बाजूला बाळजाबाई ह्या खूपच जास्त आनंदी आणि खुश असतात. त्या आता मनात म्हणत असतात, कृष्णे अगं म्या बाळजा हाय बाळजा. आज पाहू तर ह्या बाळजाला कोण बी हरवू शकलेलं नाही आणि त्या बाळजाच्या वाटी जाण्याचा प्रयत्न केलास होय तू. अगं तू काय समजत होतीस स्वतःला? कोण आहेस तू? माझ्यासमोर काल परवाची पोर तू आणि तू माझ्या दुष्यंतासमोर माझा खरा चेहरा आणणार असं मला म्हणाली होतीस. आज तू हे जे काही केलंयस का नाही, त्यानंतर पुण्यांदा आयुष्यात कवा तरी दुष्यंत तुझं तोंड बघल असं मला काही वाटत नाही. मला तर काळजी वाटत होती की काय मला करावं लागेल का काय मला करावं लागेल का काय, पण नाही ग नाही. तू दुष्यंतला हे समज काही सांगण्याची जी काही घाई केलीस की नाही, त्यानंतर आता माझा दुष्यंतच पुण्यांदा आयुष्यात कधी तुझं तोंड पाहणार नाही. आणि ह्यापेक्षा मोठी शिक्षा आणखीन तुला तुझ्या आयुष्यात काही द्यायला हवी म्या असं मला तरी वाटत नाही. पण कृष्णे तू काळजी करू नकोस. तुझ्या या दुःखात आणि दुःखाची भर कशी टाकायची ते मला बरोबर ठाव आहे. तुझ्या त्या सावत्र आईला नाही तुझ्या त्या नसलेल्या आईला म्या अनेक माझ्या हाताशी धरणार आणि फायदा करून घेणार नाही. जर तुला जन्माची अद्दल घडवली तर म्या बी बाळजा नाव नाही सांगणार. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. टाटा बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.